संगीत देवबाभळी पाहिलं नाही? अहो हाऊसफुल चालू आहे. बरं मग आमने सामने ते नाही पाहिलं का? तुम्हाला माहितीये आणखी एक नाटक, खूप इंटरेस्टिंग नाटक आलेलं आहे प्राजक्त देशमुखचं, करुणाष्टके. ते नाही पाहिलं? याशिवाय चंद्रकांत कुलकर्णींचं नवीन एक कोर करकरीत नाटक येत आहे, चिरंजीव परफेक्ट बिघडलाय. इतकी नाटकं येत आहेत, त्यात पाहायचं काय? कारण कोणाची चर्चा अजून कानावर आली नसेल, किंवा वाटत असेल की हे पाहू का ते पाहू, ह्यात चांगलं आहे का त्यात चांगलं आहे, कधी तिकीट काढू. करेक्ट आहे तुमचं सगळं, कारण मराठी माणूस हा नाट्य वेडा होता, पण आता ना तो नाट्य शहाणा झालाय. म्हणजे दर्दी तो होताच, तो आहेच, पण आता जरा चोखंदळ झालाय. म्हणून तर एखाद्या नाटकाची चर्चा किंवा परीक्षण समीक्षण वाचल्याशिवाय ना तो ठरवत नाही की जाऊन नाटक बघायचं कोणतं. काही नाटकांची चर्चा लवकर कानावर येते, काही नाटकांची चर्चा कानावर यायला थोडा उशीर होतो. खरं तर प्रत्येक नाट्याविष्कारात काही ना काहीतरी चांगलं आहेच. ती सकारात्मक असतात, प्रेरणादायक असतात. नाटक आपल्याला हसवतं, रडवतं, विचार करायला भाग पडतं, कधी कधी घाबरवतं सुद्धा. खरं तर या पिढीजात नाट्याविष्कारामुळे मराठी संस्कृती घडली. पण हे सगळं होताना गरजेचं आहे नाटक रसिक प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाणं आणि रसिक प्रेक्षकांना थिएटर पर्यंत घेऊन येणं. आणि म्हणूनच घेऊन आलोय हा एक शो, घडलंय माझं थिएटर. हा एक छोटासा शो आहे जो ऑनलाईन असेल आणि जो फक्त रंगभूमीविषयी, आपल्या थिएटर विषयी, आपल्या नाटकांविषयी असेल. नाटक मग ते व्यावसायिक असो व प्रायोगिक असो, यामध्ये असतील रंगकर्मींचे प्रयत्न, थिएटरवरील नवनवीन नाट्याविष्कार, थिएटरवरील नवनवीन विक्रम, आशय विषय प्रतिक्रिया चर्चा, नाटकातील व्हायरल गोष्टी आणि थोडंसं गॉसिप सुद्धा. याशिवाय असेल अनेक अशा रंगकर्मींची ओळख जे लाईमलाईट पासून दूर होते. आणि सगळ्यात महत्वाचं, मागच्या अनेक पिढ्यांनी घडवलेला रंगभूमीचा इतिहास जो पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाणं, हे असेल उद्दिष्ट. घडलंय माझं थिएटर. हा फक्त शो नाही, हा एक प्रयोग आहे. आणि काही वर्षानंतर आपल्याकडे असणाऱ्या असंख्य आठवणींचा हा एक ठेवा आहे. आत्ता काही वाटणार नाही, पण काही वर्षानंतर हा शो बघता बघता आपण अभिमानाने म्हणू, असं घडलंय माझं थिएटर. मी अंबर विनोद हडप आपल्या समोर घेऊन येतोय घडलंय माझं थिएटर.